हं? मॅडम 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 हो आली. हा बोला. तुमचं ब्लाऊज रेडी झालाय मॅडम. असं आहे ठीक का? आहे. ठीक आहे, द्या मला. इतके लवकर शिवला? हो झालाय ना मॅडम. मला वाटतं स्टिचिंग जरा लूज झालाय. स्टिचिंग खूप चांगलं आहे मॅडम. तुम्ही स्वतः चेक करा ना. ठीक आहे, पैसे किती झालेत? 350 मॅडम. 350? हो मॅडम. थोडे जास्त नाही झालेत का? जास्त नाही मॅडम, प्रत्येक ठिकाणी डिझायनर ब्लाऊजसाठी इतकेच घेतात. ठीक आहे. ठीक आहे, तुम्ही इथे वाट बघा, मी आताच घेऊन ओके येते. मॅडम. फिटिंग कशी आहे एकदा स्वतः चेक करा मॅडम. हो ओके. ठीक आहे मॅडम. हं. हां ठीक आहे, शिलाई तर चांगलीच वाटते. घालून बघूया. जसं म्हटलं होतं तशीच शिलाई आहे. ठीकच वाटतंय. थोडं टाईट वाटतंय. फिटिंग काही ठीक वाटत नाहीये ना? ठीक आहे, त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगते की थोडं लूज करून द्या म्हणून. हे थोडं टाईट आहे. ओके मॅडम, मी याला थोडं लूज करून परत आणतो. ठीक आहे, याला जरा बरोबर करून आणा. ठीक आहे, त्यानंतर मी तुमचे पैसे देईन. ओके मॅडम. ठीक आहे, हे घ्या. थँक्यू मॅडम. सर सर हां बोला, काय हवंय? सर सर ते मला चांगला नवरा मिळावा म्हणून मी सगळीकडे भिक्षा मागते. तुम्हाला हवं तितकी भिक्षा द्या ना. हे तुम्ही काय म्हणताय? मला काही कळत नाहीये. हो सर, मी 30 वर्षांची झाली आहे. आतापर्यंत लग्न झालं नाही म्हणून मी बाबाजींना भेटली. त्यांनी म्हटलं मला 1 महिन्यासाठी घरोघरी जाऊन भिक्षा माग आणि भिक्षेमध्ये जे पैसे येतील ते जवळच्या मंदिरात दान कर, म्हणजे माझं लग्न लवकर होईल. म्हणून तुमची जितकी इच्छा असेल मला मदत करा सर. अरे बापरे. तुम्ही जे बोलताय ते खरं आहे ना? खरं आहे सर. ठीक आहे, तुम्ही जरा आत या ना. नाही, काही हरकत नाही सर, तुम्ही फक्त मला भिक्षा द्या. अहो घाबरू नका, आत या ना. या ना आत. या ना. या बसा. हा बोला ना सर. तुम्हाला विशेष काहीतरी सांगायचं आहे, बसा ना. या बसा. याच कारणामुळे तुम्ही घराघरात जाऊन सगळ्यांजवळ भिक्षा मागताय का? हो सर. माझा एक चांगला मित्र आहे, तुम्ही त्याच्याशी लग्न कराल? असं अचानक विचारलं तर मी काय बोलणार आहे सर? हे बघा, माझा एक मित्र आहे, त्याचंही लग्न झालं नाहीये. मी त्याला इथे बोलवतो. जर तुम्हाला आवडला तर सांगा, तुमचं लग्न मीच लावून देतो. आईसोबत बोलावं लागेल सर? आधी तुम्ही त्याला पहा, ओके असेल तर सांगा, मी स्वतः येऊन तुमच्या आईशी बोलीन. ठीक आहे सर. 1 मिनिट. हॅलो. हा बोल यार. कुठे आहेस तू? मी घरीच आहे, बोल ना, काय झालं? हे, तू लवकर माझ्या घरी येऊ शकतो का? अर्ध्या तासात येऊ का? ठीक आहे. तो येतोय. ओके सर.
काय रे अहं. अचानक फोन करून बोलवलं का ये मला? इथे बस. मला तुला एक विचारायचं होतं. अच्छा, काय म्हणतो सांग ना. तुला ही मुलगी आवडते का? हे काय अचानक मुलगी आवडते का विचारतोय? तुला ही मुलगी आवडली की नाही? जे विचारलं त्याचं उत्तर दे. अरे यार तू काय बोलतोस मला काही कळत नाहीये. नीट समजावून सांग यार. अरे, या मुलीचं वय 30 वर्ष होत आहे. अजूनही लग्न नाही झालं हिचं. हिने एका बाबाजीला विचारलं. असं प्रत्येक घरी जाऊन भिक्षा मागितल्यावर तो पैसा मंदिरात जमा केल्यावरच हिचं लग्न होईल असं तो म्हणाला. आपल्या ग्रुपमध्ये फक्त तुझंच लग्न नाही झालंय ना. तुला आवडली असेल तर तू सांग. मी तुझं लग्न लावून देतो. तू माझा खूप चांगला मित्र आहे. तू काही म्हणशील मी करीन. तू जर काही करशील माझ्या भल्यासाठी करशील हे मला माहिती आहे. म्हणून मी तुझं सगळं ऐकतो. ठीक आहे यार. हे बघा, तुमचा ॲड्रेस द्या. तुझ्या आईशी मी बोलीन. हा पेपर ठेवून घ्या. यात तुमचा ॲड्रेस लिहून द्या. ठीक आहे सर. सर नाही, दादा. उद्या सकाळी 10 वाजताच्या आत आम्ही दोघं येऊन तुझ्या आईशी बोलू. ठीक आहे? जर त्याही ओके असतील तर नेक्स्ट वीक लग्न लावून देऊ. माझा मित्र खूप चांगला मुलगा आहे. एक पैसा सुद्धा हुंडा घेणार नाही. ठीक आहे? ठीक आहे दादा. उशीर होतोय, मी निघते. ठीक आहे. सांभाळून जा. हं. कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? सर ही बॅचलर लोकांची रूम आहे ना? हो बरोबर. पण तुम्ही कोण? सर मी इडली बनवून विकत असते. तुमच्या रूममध्ये कोणी दुसरं नाही आहे का सर? सगळेच जण कामाला गेलेत. मी इथे आराम करतोय. अरे पण तुम्हाला हवं काय आहे? तुम्ही एवढं सगळं का विचारताय? सर मी घरोघरी जाऊन इडली विकत असते. खालच्या लोकांनी सांगितलं की वर बॅचलर्स राहतात तर त्यांना विचारून घे म्हणून. म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आली होती सर. तुम्हाला इडली हवी आहे का सर? एकदा खाऊन बघा ना सर. 2 इडली ॲटलिस्ट खाऊन बघा ना सर. हे बघा, मला काहीही नको आहे. आधी तुम्ही निघा इथून. एक मिनिट सर. सर प्लीज असं म्हणू नका. मी खूप गरीब घरची आहे. माझा नवरा पण माझ्यासोबत राहत नाही. मी एकटीच खूप कठीण परिस्थितीतनं माझं घर चालवतेय सर. हे इडली बनवून विकते आणि याच पैशानी माझं घर चालतंय सर. काहीही झालं तरी सकाळी उठून नाश्ता करायला तुम्ही हॉटेलमध्ये जाता ना, पण हॉटेलचं जेवण इतकं काही चांगलं नसतं सर. मी तुम्हाला 2 इडल्या देते. तुम्ही खाऊन बघा ना सर. मला माहिती आहे तुम्हाला नक्कीच आवडेल. जर नाही आवडलं तर मी शांतपणे चालली जाईल. अरे रे, तुम्ही तर खूप साध्या आहात. तुमची ही गोष्ट ऐकून मलाच खूप दुःख होत आहे. ठीक आहे, फक्त 2 इडल्या द्या मला. खाल्ल्यानंतर सांगतो की कशा आहेत त्या. आधी तुम्ही आत या ना. हो. तुम्ही इथेच थांबा. मी आत जाऊन प्लेट घेऊन येतो. हां ठीक आहे सर. फक्त 2च द्या मला. सर सांबार घ्याल का सर? नाही, काही हरकत नाही. मी चटणीसोबतच खाईन. ठीक आहे सर. वाव, खूपच टेस्टी आहे. फक्त चवच नाही तर ही तुमच्या आरोग्यासाठी पण चांगली आहे सर. इडली खूप चांगली आहे. मी नंतर खातो. तुम्ही इथेच थांबा. मी आलो. हां ठीक आहे सर. सकाळी तुम्ही फक्त नाश्ताच बनवता की अजूनही काही करता? हो मी सकाळी फक्त नाश्ताच बनवत असते. पण कोणी म्हटलं तर मी दुपारी जेवण बनवून देऊ शकते. ठीक आहे. माझ्या रूममध्ये एकूण 5 लोक आहेत. मला तर ओके आहे. इतर लोकांना हवंय की नाही ते मी त्यांना विचारून सांगतो. थोडं थांबा. ठीक आहे सर. हॅलो. हां मदन. ए किशोर. हां राजेश. काय झालं सर? काय म्हणतायत सगळे? सगळ्यांनी ओके म्हटलंय. तुम्ही रोज सकाळी 5 लोकांसाठी नाश्ता आणत जा. ठीक आहे? दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही नाश्ता आणाल तेव्हा तुम्हाला पहिल्या दिवसाचे पैसे मिळतील. ठीक आहे ना? तुमचे खूप खूप आभार सर. अरे असू द्या, काही हरकत नाही. तर मग मी येते सर. हो ठीक आहे. बाप रे किती गरमी आहे.
अरे देवा, हा पंखा पण नाही सुरू होते. बाहेर इतकं गरम होत होतं. विचार केला की घरी येऊन बसते तर पंखाच चालत नाहीये. पंखा खराब आहे की लाईट गेली आहे? हां, लाईट तर आहे. म्हणजे पंखाच खराब झालाय का? ठीक आहे, इलेक्ट्रिशियनला फोन करून बोलवते. दादा, तुम्ही इलेक्ट्रिशियन आहात ना? मॅडम हां. मॅडम हा, कोण आहात तुम्ही? मॅडम, मी इलेक्ट्रिकलचं काम करायला आलो इथे. तुम्हीच तर फोन केला होता ना. अच्छा, तर ते तुम्हीच आहात का? हं. या ना. हा पंखा आहे ना, हा काम करत नाहीये. ठीक आहे मॅडम, आत्ताच बघतो. स्विच बोर्ड ठीक आहे मॅडम, तुम्हाला आत काही काम असेल तर तुम्ही जाऊ शकता. यात काय फॉल्ट आहे ते मी बघतो. ठीक आहे. जर काही गरज असेल तर मला आवाज द्या. मी किचन मध्येच आहे. ठीक आहे. वरण बनवायचं आहे पण डाळच दिसत नाहीये. आता काय करू? हा, दादा, दादा, काय झालं? दादा, उठा. आरामात आरामात. थांबा, मी पाणी आणते तुमच्यासाठी. अचानक काय झालं दादा तुम्हाला? झटका लागला मॅडम, म्हणून चक्कर येऊन खाली पडलो. अरे देवा, काही लागलं वगैरे का? लागलं वगैरे काही नाहीये, थोडंसं बेशुद्ध झालो होतो. थोडं आरामात काम केलं असतं ना दादा. आधी असं कधीच नाही झालं मॅडम. कधीच असं होतं मॅडम. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल तर थोडा आराम करून घ्या. काही गरज नाही आहे मॅडम. मी फॅन दुरुस्त केलाय. आता जाऊ द्या मला मॅडम. थोडा आराम करून घ्या दादा, प्लीज. नाही मॅडम, मला जावं लागेल. 200 रुपये सर्व्हिस चार्ज द्याल मॅडम. ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा, मी जाऊन पैसे घेऊन येते. ठीक आहे मॅडम. दादा, हे घ्या. मॅडम, 500चे सुटे नाही आहेत मॅडम. काही हरकत नाही, मला चेंज नको आहे. 200च पुरेसे आहेत मॅडम. 200 रुपयापेक्षा एक पैसाही मला जास्त नको आहे मॅडम. असं काही फोन पे नाहीये. किंवा गुगल पे असेल तर करा ना. खूप थकलेले दिसतंय, थोडा आराम करून जा ना दादा. काहीच गरज नाही आहे मॅडम. इथलं काम संपवून अजून एका बिल्डिंगमध्ये मला काम करायला जायचं आहे मॅडम. आणि ते खूप वेळापासून फोनवर फोन करत होते मॅडम. आणि मी त्यांना म्हणालो की मी 1 तासात पोचतो म्हणून. जर 1 तासाच्या आत मी तिथे नाही पोचलो तर ते खूप रागवतील मला. काम करीन तरच पैसे मिळतील ना मला. असेच कोणी पैसे देणार आहे का? ठीक आहे, येतो मॅडम. ठीक आहे. अरे देवा.